तुम्ही आमच्या या डबक्या एवढ्या गावात स्वतःहून बदली करून का घेतली? गावात राहायला जागा मिळेल आम्हाला. कठीण आहे. तुम्हाला जागा मिळेपर्यंत तुमचं सामान एका वर्गात लावून घ्या. मी तुमच्या राहण्याची व्यवस्था करणार म्हणजे करणार. नाही राहता येणार याला इथं. भाड्यात एक खोली आहे मागच्या बाजूला, तुम्ही राहा तिथे. पण हे बघ, राहूच्या नकळत काहीही झालं तरी तळीवर जायचं नाही. कोण ते? रावय जोपर्यंत राहू वाड्यात आहे तोपर्यंत तू तुझ्या खोली बाहेर पडायचं नाहीस. बाईनं त्याच्या सावलीला सुद्धा उभं राहिलेलं चालत नाही त्याला. परवानगी नसताना तुम्ही आधी त्या खोलीत गेलातच कशाला? अहो मी फक्त पुस्तक वाचायला गेले होते. ते असे अचानक आले. मुद्दामून नाही कर. कुणी अधिकार दिला तुम्हाला त्यांना वाड्यात आणण्याचा? मी ते एवढाच पुळका होता तर स्वतःच्या घरी घेऊन जायचं ना तुम्ही त्यांना. माणुसकी म्हणून. कसली माणुसकी? हा? अहो मावशीने सांगितलं म्हणून मी. मी बघतो. तुला फसवणं हा उद्देश नव्हता आऊचा. मास्तरांना मदत करणं हा होता. मग काय त्यांना वाड्यात राहायची परवानगी देऊ? नको देऊस, नको देऊस रे बाबा. हाकलून दे त्यांना वाड्या बाहेर. आज मी खूप मोठा गुन्हा केलाय रे तुझा. तुझ्या परवानगीशिवाय मी एक निर्णय घेतला वाड्यातला. या वाड्यातलं माझं स्थान सुद्धा ना तुझ्या आईच्या तसबीर इतकंच आहे रे. बोलू शकतो आपण तिच्याशी, पण तिला प्रत्युत्तर द्यायची मुभा नाही. तुझ्या आईचे संस्कार आणि माझी माया अपुरी पडली रे. उभं आयुष्य काढलं तुझ्यासाठी, पण आज मी वांझोटी झाले. या शापित वाड्यासारखी आज मीही शापित ठरले.
राहू, आऊला पाहिलं नाहीयेस का हल्ली तू? हा, तिच्यात झालेला बदल दिसत नाहीये का तुला? अरे चेहरा आनंदी झालाय तिचा, दुखणं कमी झालंय. या वाड्यात तिचं ऐकणारं, तिला समजून घेणारं कुणीतरी आलंय म्हणून. आणखी किती दिवस या वाड्याच्या निर्जीव भिंतींशी गप्पा मारणार आहे ती? स्वतःचं आयुष्य पणाला लावलंय तुझ्यासाठी, तू एवढं नाही करू शकत तिच्यासाठी? आणि मित्र नाही, डॉक्टर म्हणून सांगतो, प्रत्येक आजार औषधाने बरा होईलच असं नाहीये. पण आपल्याला समजून घेणाऱ्या व्यक्तीची संगत ही औषधाचं काम करू शकते. बाकी तू सुज्ञ आहेस. तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता रावसाहेब. तरी सुद्धा आमच्याकडून जी चूक झाली त्याबद्दल हात जोडून माफी. हात जोडू नका ताम्हणकर, तुम्ही मास्तर आहात शाळेतले. आदर आहे तुमच्याबद्दल. तुमच्या सौभाग्यवतींसोबत जे घडलं ते चुकीचं घडलं. यांची दुसरीकडे सोय होईपर्यंत ते इथेच राहतील. हो मालक. मास्तर, आता तुम्हाला लपून राहायची गरज नाही. अहो मी म्हणालो होतो ना, माझ्या शब्दाबाहेर कुणीही नाही. हा, फक्त तेवढं महिन्याच्या महिन्याला पैशाचं बघा. हा, प्रत्येकाला दुसरी संधी मिळत नाही आणि चुका पुन्हा पुन्हा माफ होत नसतात. लक्षात असू द्यात. ठेवा हे. आज प्रभाकर आणि मुक्ता पहिल्यांदा समोरासमोर आले. आपली सखी आपल्या समोर उभी आहे हे बघून तोही भांबावून गेला होता. बराच वेळ कोणी काहीच बोललं नाही. किंवा असं म्हणूया ना, दोघेही बरंच काही बोलत होते पण संवाद ऐकू आला नाही. सुसंवाद बोलका नसतोच कधी. चहा. खरं तर मी माफी मागायला आले. मूर्ख आहे मी. जे वाटतं ते करून लगेच मोकळी होते. चूक आहे बरोबर ह्याचा विचारच करत नाही. मी तुमच्या पुस्तकाला हात लावायला नको होता, म्हणजे तुमच्या खोलीतच जायला नको होतं. पण पुस्तक पाहिलं आणि राहवलंच नाही हो मला. मी रोज तुमच्या खोलीत येऊन पुस्तक वाचायचे, पण तुमच्या गाडीचा आवाज आल्यावर लगेच निघून जायचे. पण काल तुम्ही गाडी घेऊन आलाच नाही, मग मला कसं कळणार यामध्ये थोडी चूक तुमची सुद्धा आहे की नाही. बापरे, केवढा तो राग. एवढा नाक फुगवलं तर फुटेल एके दिवशी. रावसाहेब म्हणे. छान आहे. शाब्बास. या, चांगली प्रगती आहे. पुढच्या आठवड्यात गुडघा एकदम व्यवस्थित होणार. हा, काळजी करू नका. तुमच्या औषधानंच बरं वाटतंय रघुनाथा, म्हणून तर बाजूच्या गावातनं इथं आलो. नाही नाही, पैसे नको. अहो, एकतर बाजूच्या गावातून तुम्ही येता, एकटेच राहत असता. ते एकटं राहण्यावरनं आठवलं, लक्ष्मण पण तुमच्या गावात असा एकटा राहतो असं मी हे पैसे घ्या आणि परत हा प्रश्न मला विचारू नका.
त्या लक्ष्मणचं नाव घेतलं तरी लोक पळ काढतायत. पण तू काळजी करू नकोस, सापडेल तो. पश्चाताप पण यक्षाच्या श्रापासारखा असतो रघु. तो असं सहजासहजी नाही संपणार. या सरदेशमुखांनी मला वारसा हक्कात फक्त आणि फक्त गावकऱ्यांची घृणा दिली. तू या गावात नवीन आहेस म्हणून तुला या घराण्याबद्दल माहीत नसणं स्वाभाविक आहे. नानासाहेब म्हणजे रावसाहेबांचे वडील नानासाहेब हे इंग्रज सत्तेचे अगदी जिवलग असे स्नेही होते. सरदेशमुख वाड्याला ब्रिटिश सरकारकडून रसद दिली जायची आणि त्या बदल्यात नानासाहेब अगदी उत्तम पाहुणचार करायचे. क्रूरपणाची सीमा नसते याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा वाडा. इंग्रज अधिकारी वाड्यावरती मजा मस्ती करायची. दारू आणि बाई असा बाजार वाड्यात रंगायचा. नानासाहेबांनी इंग्रजांसोबत गावातल्या कित्येक बायकांवरती जबरदस्ती केली आणि नानासाहेबांची गुर्मी इतकी वाढली की दिसेल ती बाई ते वाड्यावर आणू लागले. हा त्यांचा मुलगा रावसाहेब. हा पण त्यांच्यासारखाच वृक्ष, दुराचारी. संपूर्ण घराणंच असूर आहे, असूर. येते मी. विश्वास नाहीये ना माझ्यावर? मग त्या रुक्मिणीला विचार. रुक्मिणीने केस का काढले? लग्न झालेलं नसताना सुद्धा विधवेसारखी का जगते? विचार तिला. मग तुला सरदेशमुख घराण्याच्या असुरीपणाचा अंदाज येईल. अगं, ज्या वाड्याच्या सावलीला गावकरी सुद्धा घाबरतात त्या वाड्यात तुझं राहणं योग्य आहे का याचं उत्तर तुला सापडेल. ए, रडायला काय झालं? काही झालं नाहीये तुझ्या आईला. हे बघ, तिच्यासाठीच औषध बनवतेय मी. तुला काय करायचंय? मी रडीन नाही तर काही करेन. हे बघ ताई, कसा बोलतोय तुझा लेक. राहू बाळा, असं नाही बोलायचं. आईची तब्येत बरी नाहीये ना, म्हणून मावशी आली आहे मदतीला. मग सांग तिला जायला, मी करीन सगळं. अच्छा, करणारेस का तू सगळं? बरं ठीक आहे, जातीये मी. आऊ नको जाऊस. आता काय रे आलास? आता का आलास? असं कोणी पाळते. रुक्मिणी, रुक्मिणी, माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या राहूचा आईसारखा सांभाळ कर. कशाला असं अभद्र बोलतीयस? तुला काही होणार नाहीये. हो ना राहू? शब्द दे मला ताई. शब्द दे. बरं बाई, दिला शब्द, पण असं परत कधी बोलू नकोस. चहा हवा आम्हाला. हो. तू थांब, मी देते. नाही नाही, मी ताई थांब. राहू, आईला त्रास देऊ नको रे. मी आलेच. निवड चुकली आमची. लक्ष्मीला पाहायला आलो होतो,
तू नजरेचंच नाही पडलीस. हात सोडा माझा भाऊजी. मी ताईला सांगेन. सांग सांग. बऱ्या मुलांना सांगतेय मला सोडा. मी खरंच ताईला सांगेन. सोडा भाऊजी. काय करते? सोड सोडा. ताई. सोडा. ताई. सोडा. ताई. ताई. रुक्मिणी पळ. रुक्मिणी. रुक्मिणी पळ. ताईला वचन दिलं होतं आयुष्यभर राहुला सांभाळेल म्हणून कधी वाडा सोडला नाही. पण आरशात बघणं मात्र सोडून दिलं. केस काढले हा कुरूप लाल रंग अंगावर चढवला. कधी कधी ना कुरूप असता हा शाप नसतो, संरक्षण असतं. कुंपण जनावरापासून बचावासाठी. खर तर नानासाहेब गेल्यानंतर हे सगळं सोडून देऊ शकले असते, पण इच्छाच सगळ्या संपल्या होत्या. लग्न झालेलं नसताना सुद्धा विधवेचं आयुष्य जगतेय मी, फक्त माझ्या राहूसाठी. फक्त राहूसाठी. मी अमावशींना पेज देऊन येते, मग घेते पानं वाढायला. तुम्ही ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. लवकर या. हं? आलीच. माफ करा, मी मावशींसाठी पेज आणली होती. मी निघते, नंतर येते. पेज आणली. राव जेवला का ग? माहित नाही, तुम्ही घ्या ना.
आऊ मावशी विचारत होत्या तुमचं जेवण झालंय का? एक बोलू? नाही, तुम्ही ऐकाच. तुम्ही आणि तो पुस्तकातला प्रभाकर काही वेगळे नाही आहात. तो सुद्धा स्वतःला समुद्रच समजतो. दुःख, राग, अपराधीपणाची भावना जे काही असेल ते सगळं स्वतःमध्ये सामावून घेता येईल असं त्यालाही वाटतं. पण कधी कधी बोलावं लागतं, व्यक्त व्हावं लागतं, आपल्या माणसांसोबत हसावं लागतं आणि वेळ आली तर रडावंही लागतंच की. इतकं सोपं आहे जगणं. पण मेणाचे पुतळे व्हायच्या ऐवजी दगड होऊन गप्प बसणं आपल्याला जास्त सोयीस्कर वाटतं. कारण त्यात दुखावलं जायची मात्रा कमी असते ना. मी निरर्थक बोलत नाहीये. मला सांगा, मावशीनं शेवटचं कधी विचारलं की कशी आहेस मावशी, काही हवंय का तुला? एखाद्या संध्याकाळ विनाकारण गप्पा मारल्यात का त्यांच्याशी? अहो, खूप सहन केलंय त्यांनी, खूप त्याग केलाय. त्यांना असं बघून मलाच त्रास झाला म्हणून बोलते हे सगळं. सुशिले, जा झोप आता. अगं सुशिले. राहू, राहू, अरे जेवलास? जा, जा आराम कर, जा जा. आऊ, माझं नाव तू ठेवलंस ना ग? हो, तुला आत्या नव्हती ना, म्हणून मी ठेवलं तुझं नाव रावसाहेब. आजा राहू, जा झोप बाळा, दमला असशील ना, जा. तुला आठवतं का ग, मी 5वीत असताना खेळताना पडलो होतो आणि पाय मोडून घेतला. तेव्हा डॉक्टरांकडे जाण्याआधीच मला धपाटे दिलेस आणि मलाच विचारलंस का पडलास म्हणून. आणि मला खूप लागलंय हे कळल्यावर मीच भोकाड पसरलं. केवढी रडले होते मी. अरे तुला लागलेलं मला कधी सहन झालं असतं का? म्हणून काळजी वाटते मला आऊ मावशींची. त्यांना एकटं सोडायला नाही जमणार. पण एवढाही लळा लावू नका की सोडून जाताना वाईट वाटेल. जोपर्यंत दुसरी जागा मिळत नाही तोपर्यंतच इथे राहायची परवानगी आहे आपल्याला. ते काशीकरही बिचारे घर शोधतातच आहेत आपल्यासाठी. मग मिळाली जागा? आपण या वाड्यात राहतो ना, म्हणून गावातले लोक आपल्याला जागा देत नाहीत. शापित आहे म्हणे. तुम्हाला काय वाटतंय काय वाड्याबद्दल? शापित? सगळं खोटं आहे ग. सगळे मनाचे खेळ आहेत. हे बघ, विज्ञान फक्त सत्य आहे, बाकी सगळ्या भाकड कथा. आलं लक्षात? तुम्ही घाबरलात वाटतं. मी? छे, मी कशाला घाबरू? मी कशालाच घाबरत नाही, कोणालाच घाबरत नाही, तुम्हालाही नाही. म्हणजे मी तुमचा आदर करते, घाबरत नाही असं म्हणायचं होतं मला. आमटी घ्या ना.
मृत्यूतिथीला ज्येष्ठ पुत्राने श्राद्ध करावे असा संकेत आहे. पिंडदान करायला रावसाहेब हजर असणं खूप आवश्यक आहे. अहो मावशी, अहो प्रत्येक गृहस्थाश्रमीला पितृऋण फेडावेच लागतात. हो गुरुजी, पण काय करू, राहू येणारच होता, पण जरा महत्वाच्या कामात. अहो 20 वर्ष झालीत नानासाहेबांना जाऊन. दर तिथीला तुम्ही हेच म्हणता अहो मावशी. मग शेवटी एका परक्या माणसाच्या हातून पिंडदान करून घेता. आता याही वर्षी हेच करणार का? शिव 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 शिव, ये जगन्नाथा, बस. ये बस. घे, खा. काय हो, तुम्ही तुमच्या वडिलांच्या तिथीच्या दिवशीच गायब? माझं काही चुकलं का? खराब झालीये ती. त्यातून काही नाही दिसत, फक्त अंधारच दिसतो. तुमच्या खोलीतल्या कुठल्याच वस्तूला हात नाही लावायचा अशी ताकीद दिली होती मला मावशींनी, पण मी हात नाही लावला, फक्त डोळा लावला, शपथ. मावशींना औषध द्यायचं होतं. ह्यातलं कुठलं द्यायचंय? आऊ मावशींनी एवढ्या प्रेमाने खीर बनवली. तुम्ही ती खीर खायला हवी होती. श्राद्धाचा प्रसाद म्हणून नाही, पण गोड म्हणून खाल्ली असती तरी चालली. तुम्हाला कळत नाहीये का? आमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नका. तुमचा जो काही राग आहे तो माझ्या पुरता ठेवा ना. पण आऊ मावशी तुमच्या आईसारख्या आहेत ना. तुमच्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ना तर मुलगा म्हणून परीक्षेत भोपळा मिळेल. बरोबर बोलले ना मी? हो. रागल असा अभिनय उत्तम करता तुम्ही. दिलीप कुमार पण फेले तुमच्या समोर. न ठरवता आपण ज्याच्या समोर मनमोकळं रडतो, हसतो,
तोच आपला मित्र असतो. माझ्यासमोर हसला तर चालेल मला. मी नाही सांगणार कोणाला. शपथ. मती 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 या वाड्याला तिनं घुमट बनवलाय तिचा. ते दिसेल फक्त सरदेशमुखांना, बाकीच्याला नाही. म्हणजे नाथा